हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातातला हा डबा बघून तुम्हाला जर वाटत असेल चिवड्याचा किंवा खाऊचा डबा आहे, तर तो नसून आमच्या आगरी कोळी लोकांचं स्पेशल असा हा सुक्या वाकट्यांचा डबा आहे. उघडून दाखवते मी तुम्हाला. हा बघा, लोकांकडे चिवडा वगैरे डब्यात स्टोर केला जातो, पण आमच्या आगरी कोळी लोकांच्या घरात अशी सुकी मच्छी आम्ही डब्यात स्टोर करून ठेवतो. आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने ह्या सुक्या वाकट्यांचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आज आपण सुक्या वाकट्यांचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी ह्या बघा, ह्या ना पिट्या वाकट्या असतात. अशा पांढऱ्या शुभ्र ज्या वाकट्या असतात ना, थोड्या ब्रेथला अशा मोठ्या असतात, त्याला पिट्या वाकट्या अशा म्हणतात. आणि ह्या वाकट्या टेस्टला पण अगदी सुंदर लागतात. ह्या वाकट्या सुरुवातीलाच सांगते तुम्हाला स्टोर कशा करायच्या. ह्या वाकट्या आणल्या का कापून आपण अशा ना ह्या डब्यात ठेवायच्या. फ्रीज मध्ये किंवा फ्रीजर मध्ये तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष किती वर्षासाठी ह्या वाकट्या किंवा कोणतीही सुकी मच्छी अशी ठेवलीत तर हे बघा, अशी छान पांढरी शुभ्रच राहते, म्हणजे अजिबात काळी पडत नाही आणि खराब पण होत नाही. सुक्या वाकट्यांचं कालवण बनवण्यासाठी ह्या 4 आपण सुक्या वाकट्या अशा कट करून घेतल्या आहेत. जवळपास 15 ते 20 मिनिटांसाठी नॉर्मल पाण्यातच भिजत ठेवल्या आहेत. ह्या अशा भिजवून घेतल्यानं का कालवणात झटपट शिजल्या जातात. 2 बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. बटाटा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता. फोडणीसाठी आपण एक छोटासा कांदा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत. एक टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या देखील आपण अशा कट करून वापरणार आहोत. ह्या सुक्या वाकट्यांच्या कालवणामध्ये हे जे पांढरे कांदे असतात ना, ह्याची साल काढून 10 ते 12 हे पांढरे कांदे आपण वापरणार आहोत. 2 मोठे चमचे तेल यूज करणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला. कालवण खूप पातळ होऊ नये म्हणून अगदी चमचाभरच तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याची स्लरी करून आपण नंतर त्याच्यात ऍड करणार आहोत. आणि 2 चमचे चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे. तर चला मग लगेचच आता कालवण बनवायला सुरुवात करूया. या हॉट प्लेटवर आपण कढई गरम करत ठेवली आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल घेते. तेल पण छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं का सर्वात आधी फोडणीला आपण ह्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ज्या चेचून घेतल्या त्या ऍड करणार आहोत. लसणाच्या पाकळ्या तेलावर अशा छान परतून घ्यायच्या, म्हणजे लसणाचा फ्लेवर आपल्या कालवणात अगदी व्यवस्थित उतरतो. लसूण असा तेलावर परतून झाला का बारीक चिरून घेतलेला अगदी मीडियम साईजचाच एक कांदा घेतला आहे, तो ऍड करते. आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे थोडे तुकडे करून घेतलेत, ते पण ऍड करते. कांदा, लसूण आणि मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला. हे बघा, कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत. 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत. हा मसाला किंवा हळद किंवा गरम मसाल्याची तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला लवकरच कमेंट करून सांगा, कारण का अगदी लिमिटेड स्टॉकच आपल्याकडे बाकी आहे. हळद आणि मसाला असा तेलावर छान शिजवून घ्यायचा, म्हणजे आपल्या कालवणाला सुंदर तरी येते. हे बघा, हळद आणि मसाला तेलावर आपण छान शिजवून घेतला आहे. आता ह्या वाकट्या ज्या भिजत ठेवलेल्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या ऍड करते. वाकट्या पण आपण मसाल्यामध्ये थोड्याशा परतून घेऊया. परतून झाल्या की ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत. जवळपास 1.5 ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे, कारण का हे वाकट्यांचं कालवण जेवढं पातळ असतं तेवढं खायला अगदी सुंदर लागतं. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्या बटाट्याच्या ज्या फोडी करून घेतल्या त्या ऍड करूया.
तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे, आम्हा आगरी कोळी लोकांना बटाट्याशिवाय घास जात नाही, म्हणून व्हेज असो किंवा नॉन व्हेज थोडा तरी बटाटा आम्ही त्याच्यात घालतो. पण जर तुम्हाला बटाटा स्किप करायचा असेल तर नक्की स्किप करू शकता. आता हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड करूया. हे पांढरे कांदे वरचं साल काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले ते देखील ऍड करते. हे कांदे कालवणात घातले ना, आपली सुकी कर्दी असो, वाकटे असो, बोंबलाचं कालवण असो, खायला खूपच छान लागतात हे कांदे. आता ह्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करते. चिंच जी आपण भिजत ठेवलेली ते चिंचेचा कोळ आपण ह्या कालवणात ऍड करूया. सुरुवातीला हाय फ्लेम वरच हे कालवण व्यवस्थित आपण उकळवून घेणार आहोत. हे बघा, आपल्या सुक्या वाकट्याच्या कालवणाला छान उकळी पण आली आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटासाठी बटाट आणि ह्या वाकट्या शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटं झाले आहेत. हे कालवण आपण शिजत ठेवलं होतं. ह्याच्यावरचं झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कालवणाला छान उकळी आली आहे. आपल्या वाकट्या तर लगेचच शिजतात. हे बघा, बटाट पण शिजलं गेलंय. आता ह्या कालवणामध्ये आपल्याला हवी असेल तरच आपण ही तांदळाच्या पिठाची स्लरी ऍड करणार आहोत. म्हणजे हे कालवण बिना वाटणाचं करतो, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ लावलं ना का कालवणाला छान घट्टपणा येतं. अगदी चमचाभरच तांदळाचं पीठ आपण घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक 4 चमचे पाणी ऍड केलं आहे. व्यवस्थित ही स्लरी तयार करून घेते. हे बघा, आपली स्लरी पण तयार झाली आहे. मी ह्याच्यामध्ये अगदी 2 चमचे होईल एवढी स्लरी ऍड करते, कारण का आमच्याकडे आहे ना हे वाकट्याचं कालवण थोडं पातळसरच आवडतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हाय फ्लेम वर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते. हे बघा, आपल्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 2 मिनिटं करते. फक्त गॅस बंद करून वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता किती सुंदर तरी आपल्या ह्या सुक्या वाकट्याच्या कालवणाला आली आहे. आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी हे सुक्या वाकट्याचं कालवण आपलं तयार आहे. सुंदर असं तयार झालेलं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे सुक्या वाकट्याचं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलं असेल, थोडंही खोबऱ्याचं वाटण न वापरता किती सुंदर आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे सुक्या वाकट्याचं कालवण तयार झालं आहे. हे कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता. नॉर्मली जेव्हा पण आमच्या घरी हे कालवण केलं जातं किंवा गावी पण जेव्हा सुक्या वाकट्याचं कालवण करतात तेव्हा तोंडी लावण्याकरता ह्याच्या जोडीला अंड्याची पोळी बनवतात. म्हणजे 2 घास आपल्याला सरस जातात. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या सुक्या वाकट्याच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या पावसाळ्यामध्ये ह्या सुक्या वाकट्याचं कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सुक्या वाकट्याचं कालवण कसं झालंय ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या सुक्या वाकट्याच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.